राहू नको आज तरी थंड तू, आज तरी हो भीमाच गंड तू, तोफेचा मार हो नवा निर्धार हो, तोफेचा मार हो नवा निर्धार हो, आज तरी मुक्तीचे दार हो, आज तरी मुक्तीचे दार हो, वादळाचा वार हो पावसाची धार हो, वादळाचा वार हो पावसाची धार हो, थोड वाद बांधाच्या पार हो, थोड वाद बांधाच्या पार हो. वामनदादांचे शब्द आहे. आम्ही वादक लोक आजच भेटलो. सागरदादांचा आदेश असतो तुम्हाला यायचं आणि गाणं म्हणायचं. हा आमचा नेहमी साजिंदा नाही आहे. आम्ही वादक म्हणून एकमेकाला जरी परिचित असतो पण ह्या गाण्यांसाठी ती परिचित नाही आहोत. आम्हाला रस्त्यावरचं गाणं येतं, चळवळीतलं गाणं येतं. अशा वातावरणात आम्हाला गाणं जमत नाही. पायीतळी आज तू पडू नको, पडू नको आज तू सडू नको, पायीतळी आज तू पडू नको, पडू नको आज तू सडू नको, होणारा अंगार हो चळवळीचा सार हो, होणारा अंगार हो चळवळीचा सार हो, आज तरी तलवारीची धार हो, आज तरी तलवारीची धार हो, वादळाचा वार हो पावसाची धार हो, वादळाचा वार हो पावसाची धार हो, थोड वाद बांधाच्या पार हो, थोड वाद बांधाच्या पार हो. उजेडाची फौज तुझी झाड तू, अंधाराला आज तरी फाड तू. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय साराच अंधार आहे आणि ह्या अंधाराला फाडण्याची वार्ता वामनदादा कडकच्या शब्दातली आहे. ती तुमच्यापर्यंत शब्दरूपाने पोहोचते आहे असं मला जाणवतं. वामनदादा म्हणतात, उजेडाची फौज तुझी झाड तू, अंधाराला आज तरी फाड तू, अंधाराला आज तरी फाड तू. प्रतापसिंग आज तू वामनाची लाज तू, प्रतापसिंग आज तू वामनाची लाज तू, आज तरी पिंपळाचा पार हो, आज तरी पिंपळाचा पार हो, वादळाचा वार हो पावसाची धार हो, वादळाचा वार हो पावसाची धार हो, थोड वाद बांधाच्या पार हो, थोड वाद बांधाच्या पार हो. आम्हा सर्वांचा एक काळजातला माणूस इथे आहे, धर्माभाऊ नावाचा आणि हिमन भाऊ नावाचे. माझे मामा पण इथे समोर आहे. या ठिकाणी आयुष्यमान काशीनाथ हिरे या ठिकाणी आहे. ढेपले साहेब तर थोडीशी तर ओळख विसरले असतील पण मी अनिसचा कार्यकर्ता त्यावेळेचा छात्र भारतीचा आणि हे चळवळीतल्या कार्यकर्त्यांसाठीचा हा शेवटचा अंतराळ महत्वाचा आहे. तो चळवळीच्या सर्वच कार्यकर्त्यांना शहाणं करणार आहे. म्हणजे आपल्या घरावर आपला मेंदू कसा राहील हे सांगणार आहे. पायीतळी आज तू पडू नको, पायीतळी आज तू पडू नको, पडू नको आज तू सडू नको, पडू नको आज तू सडू नको, होणारा अंगार हो चळवळीचा सार
पावसाची धार हो, वादळाचा वार हो, पावसाची धार हो, फोड बांध बांधाचा पार हो, फोड बांध बांधाचा पार हो, फोड बांध बांधाचा पार हो. पावसाची झडी होणं चांगलं, विषारी विषमतेची रूढी होण्यापेक्षा घरोघरी समतेची गुढी होणं चांगलं. कधी कधी आयुष्याची होळी होणं चांगलं, कधी कधी आयुष्याची होळी होणं चांगलं. भुकेल्या प्रतिभाचं पूजन साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होते. ज्यांनी या महाराष्ट्राचा इतिहास घडवला, अस्मिता घडवलेल्या तुमच्या माझ्या समाजात अस्मिता निर्माण केली, त्याच्या प्रगती शिवरायांच्या प्रतिभेचं पूजन. या राष्ट्राला खरं तर शिक्षणाची दिशा ज्यांनी दाखवली ती महात्मा ज्योतिराव फुले आणि माणसाला माणूस म्हणून जगता यावं यासाठी अखंड आयुष्यभर पाडवमुक्तीचं लढा देणारे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिभांचं पूजन आदरणीय साहेबांच्या बरोबर उपनगराध्यक्ष आणि पाटील कुंदे, राजेंद्रजी सोमवंशी आणि सगळीच मान्यवर इतर उभे आहेत. त्याने विनंती आपण थोडंसं ज्या ठिकाणी जागा उपलब्ध असेल कृपया पुरस्काराने आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. ज्यांच्या हस्ते हा सन्मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचप्रमाणे आताच आपल्या पहाडी आवाजामध्ये ज्यांचे गीत आपण ऐकत होतो असे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंती दिनानिमित्ताने या ठिकाणी समाज पुरस्काराचे बाब त्यांनी उलगडून दाखवले. आणि नंतर या समाजातही असे अनेक छोटे मोठे कार्यकर्ते असतात, अनेक विचारवंत असतात, आपापल्या क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने समाजाच्या प्रगतीला हातभार लावणारे विचारसरणी फुलेशाह आंबेडकरांची विचारसरणी घेऊन पुढे चालणारे माणसं आपल्या आजूबाजूला असतात. आणि या माणसांचा योग्य तो मान सन्मान झाला पाहिजे. जसे आपण आंबेडकरी चळवळीतले बाप आठवतो, त्यांचं कार्य आठवतो, येणारी पुढची पिढी या समाज भूषण ज्यांना आपण पुरस्कार देतोय त्यांचं कार्य आठवेल या हेतूने आम्ही या ठिकाणी सागरभाऊ निकाळे संस्थापक अध्यक्ष माणुसकी फाउंडेशन विभाग तसेच आमचे सर्व मित्र यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि या ठिकाणी सर्वच पुरस्कारार्थी या ठिकाणी उपस्थित झाला, त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन नेहमीच करणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ नेते शिवाजीदादा ढेपले नेहमीच भीष्माप्रमाणे आमच्या पाठीशी उभे असणारे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय शरदरावजी भुजबळ साहेब, माननीय माझे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं या ठिकाणी मी फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. आणि पुढील सूत्रसंचालन सुभाषजी सुरळीकर सर यांना करावा असं मी या ठिकाणी विनंती करतो. गांधीची गीतं जे या ठिकाणी गात आहे ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोकशाहीर वामनदादा कर्डक साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मी प्राध्यापक शरद शेजवळ विनंती करतो. एक स्फूर्तिगीत, एक क्रांतिगीत, प्रेरणागीत आपण उपस्थितांच्या पुढे ठेवावं. शरद वाट फुल्यांची सोडून आंबेडकरांना तोडून, वाट फुल्यांची सोडून आंबेडकरांना तोडून तुम्हा चालताच याच नाय, तुम्हा हालताच याच नाय, तुम्हा चालताच याच नाय, तुम्हा हालताच याच नाय.
वाट फुलांची सोडून आंबेडकरांना तोडून वाट फुलांची सोडून आंबेडकरांना तोडून तुम्हा चालताच येयच नाय तुम्हा हलताच येयच नाय तुम्हा चालताच येयच नाय तुम्हा हलताच येयच नाय फुटाया लागलं तांबड फुलेच पहाट गोबड फुटाया लागलं तांबड फुलेच पहाट कोंबड तुम्हा डालताच येयाच नाय तुम्हा हलताच येयाच नाय तुम्हा डालताच येयाच नाय तुम्हा हलताच येयाच नाय म्हणूचं अंगड टोपड माझ्या आंबेडकराला म्हणूचं अंगड टोपड माझ्या आंबेडकराला तुम्हा घालताच येयाच नाय तुम्हा घालताच येयाच नाय तुम्हा चालताच येयाच नाय तुम्हा हलताच येयाच नाय तुम्हा चालताच येयाच नाय सोडून तथागताला वामन तुझ्या रथाला सोडून तथागताला वामन तुझ्या रथाला अरे हलताच येयाच नाय तुम्हा चालताच येयाच नाय तुम्हा हलताच येयाच नाय तुम्हा चालताच येयाच नाय वाट फुलेंची सोडून आंबेडकरांना तोडून वाट फुल्यांची सोडून आंबेडकरांना तोडून तुम्हा चालताच येयाच नाय तुम्हा हलताच येयाच नाय तुम्हा चालताच येयाच नाय तुम्हा हलताच येयाच नाय शाहीर मनपूर्वक धन्यवाद करत जोरदार टाळ्या वाजून आपण सर्वांचा सन्मान सत्कारात सहभागी घेऊया बडकपूर्वक धन्यवाद पुढील सन्मान आपण करूयात कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीदादा ढकले मी दिगंबर बडगुले यांनी विनंती करेल आपल्या हस्ते त्यांचा सन्मान व्हावा पुढील सन्मान आपण संपन्न करूया या नगरीचे उपनगराध्यक्ष आदरणीय अनिल पाटील मोदी यांचा सन्मान ज्ञानेश्वर व्हावा आदरणीय तो सन्मान व्हावा श्री माणकेश्वर वाचनाचे अध्यक्ष मधुकर शेलार राहुल सोनवणे यांनी विनंती मी सागर श्रीकाल यांनी विनंती करतो की आपल्या हस्ते तो सन्मान व्हावा निखाडे साहेबांना विनंती या पतसंस्थेचे व्यवस्थापक ऍडव्होकेट शेखरजी देसाई या ठिकाणी उपस्थित आहेत आपलाही सन्मान दिगंबर बडगुले यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या हस्ते शेखर देसाई यांचा सन्मान विचारपीठावर संपन्न व्हावा कवी राजेंद्र सोमुंशी सरांचाही सन्मान आपण आयोजकांच्या वतीने करूया मी राहुल सोनवणे यांना पुन्हा एकदा विनंती करतो की हा सन्मान आपण करावा सगळ्याच मान्यवरांचे मनपूर्वक धन्यवाद मी विनंती करेल कृपया आपण असं माणुसकी फाउंडेशनच्या समाज पोषण पुरस्कार सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीदादा मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सर्व पुरस्कार्थी सर्व सन्मानार्थी आणि या माणुसकी फाउंडेशनचे सागर निकाळे आणि त्यांचे सर्व सहकारी मागच्या 8 मार्चला सागर निकाळे आणि यांच्या सर्व टीमने महिलांचा सन्मान त्या ठिकाणी आयोजित केला होता आणि आज या परिसरामध्ये जे जे सन्मानार्थी किंवा चांगलं काम करणारे जे जे समाजामध्ये उपयोगी पडणारे जे जे कोणी सर्वसामान्य नागरिक असतील त्यांना खऱ्या अर्थानं प्रकाश झोतात आणण्याचं काम सागर निकाळे आणि यांच्या माणुसकी फाउंडेशनच्या निमित्तानं या ठिकाणी होत आहे तसं सोशल फक्त पुरस्कारापुरतच नाही तर सोशल वर्क मध्ये सुद्धा सागर निकाळे आणि यांचं सर्वांचं जे काम आहे मागच्या
हिवाळ्याच्या दिवसामध्ये पाहिलं की ऊसतोड कामगारांना ब्लँकेट त्या ठिकाणी दिले गेले. मध्यंतरी काही सफाई कर्मचाऱ्यांना रनकोट असतील किंवा त्यांना शालेय विद्यार्थ्यांना काही मुलांच्या पायामध्ये चप्पल बूट नाही आहे, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच्या पायाला काहीतरी चालवायला पुढे त्रास व्हायला नको, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी जाणून आणि आपण खरोखर माणुसकी जपतो आहोत. जी माणुसकी नाव जे दिलेलं आहे ते माणुसकी खऱ्या अर्थानं समाजामध्ये आपण किती उपयोगी पडतो, समाजाला आपण काय देतो, असे सन्मानाचं काम प्रत्येकाला देऊन या माणुसकी फाउंडेशनचं काम सुरू आहे. आणि या कार्यक्रमाकरता खऱ्या अर्थानं साहेब उपस्थित राहणं हे सर्व अत्यंत भाग्य आहे. आणि आपला सर्वांचा सन्मान साहेबांच्या हाताने होणं हे खऱ्या अर्थानं प्रत्येकाचा खऱ्या अर्थानं तोलामोलाचा सन्मान आपल्याला या ठिकाणी मिळतोय. आणि हा सन्मान जो आहे हा समाजामध्ये आपण जे काहीतरी चांगलं काम केलं असेल त्या माध्यमातून हा सन्मान आपल्याला मिळतोय. आपण सर्व सन्मान व्यक्तींचं आणि पुरस्काराचं मी त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद. आणि आदरणीय भाऊसाहेबच्या भवनांना विनंती आपण यावं आणि आपल्या शुभेच्छा आणि आपलं बरोबर थोडक्यात व्यक्त करावं. आदरणीय भाऊसाहेब कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सर्वांचे आदरणीय साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या माणुसकी फाउंडेशनच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी साहेबांचं स्वागत करतो. आणि माणुसकी फाउंडेशन आपण अनेक कार्यक्रम या ठिकाणी या शहरामध्ये या पंचक्रोशीमध्ये सागर भाऊ आणि त्यांची सर्व टीम अनेक तळागाळातील माणसांना या ठिकाणी जे समाजामध्ये चांगलं काम करतात अशा माणसाचा या ठिकाणी गौरव देऊन साहेबांच्याच शुभ हस्ते अनेक पुरस्कार अनेक कार्यकर्त्यांना महिलांना या ठिकाणी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी पुरस्कार दिले जातात. याचं कारण सागर भाऊ आणि त्यांची सगळी टीम ही खऱ्या अर्थाने समाजामध्ये ज्या माणसाचं कोणी बघत नाही, काम चालू असतं परंतु ज्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही अशा माणसांकडे सागर भाऊ आणि त्यांची सर्व टीम खास करून मी हा माझा 5वा 6वा कार्यक्रम असेल परंतु एक छोटंसं काम त्या माणसाच्या त्या कुटुंबाच्या त्या गावाच्या भल्यासाठी करणारी माणसं शोधून आणून याला सगळे तालुक्यातील पत्रकार असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, ही सगळी मंडळी या ठिकाणी मदत करतात. आणि म्हणून हा माणुसकी याचा शब्द आहे माणुसकी फाउंडेशन. म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने सागर भाऊ आणि त्यांच्या सर्व टीमला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि माणुसकीचं काम आपण भविष्य काळामध्ये चालू ठेवावं अशी विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीने या फाउंडेशनला आणि सागर भाऊ या सर्वांना आणि समोर बसलेल्या आमच्या सर्व पुरस्कार म्हणजे समाजातील चांगलं काम करणाऱ्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी मी निमंत्रित करतो निफाड तालुका नव्हे तर नाशिक जिल्ह्याचा मान गौरव ज्यांनी दिल्ली येथे झालेल्या 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये ज्यांनी नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं असे निफाडचे भूषण निफाडचे भूमिपुत्र श्री मानकेश्वर वाचनालयाचे संचालक कवी राजेंद्र सोमवंशी यांना विनंती आहे आपण यावं आणि उपस्थितांच्या पुढ्यात आपली कविता ठेवावी. कवी राजेंद्र सोमवंशी. जेव्हा वामनदादांचा उल्लेख या ठिकाणी झाला, लोक शाहीर वामनदादा कर्डकांचं शिजवाईने गायलेलं गीत ते अत्यंत मनस्वी होतं. आणि म्हणून दादा जसं म्हणायचे की माणसा मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे गीत व्हावे. मला वाटतं ते माणुसकी फाउंडेशनचं हे काम अशाच पद्धतीने चालू आहे. त्यासाठीची मी ज्योतिबांना अभिवादन करणारी कविता या ठिकाणी ठेवतो, जी साहेबांनी शिवाजीदादांच्या आग्रहामुळे साहेबांनी येवल्याला ऐकली होती कार्यालयामध्ये. आणि त्यावेळेसही शाबासकीची थाप मला साहेबांनी दिलेली होती. हीच कविता. सत्यासाठी किती भांडला बघा ज्योतिबा माझा, अन्यायाशी असा झुंजला बघा ज्योतिबा माझा, बघा ज्योतिबा माझा. सत्यासाठी किती भांडला बघा ज्योतिबा माझा, अन्यायाशी किती झुंजला बघा ज्योतिबा माझा, बघा ज्योतिबा माझा. शेतकऱ्यांच्या न्यायाला गोऱ्यांशी भांडून उठला,
शेतकऱ्यांच्या न्यायाला गोऱ्यांशी भांडून उठला, कष्टकऱ्यांना न्याय मिळाया क्षणाक्षणाला झटला. शेतकऱ्यांचा सूड मांडुनी, शेतकऱ्यांचा सूड मांडुनी वदला ज्योतिबा माझा, अन्यायाशी असा झुंजला बघा ज्योतिबा माझा, बघा ज्योतिबा माझा. समानतेचा शिक्षणाचा हक्क मिळविण्यासाठी, समानतेचा शिक्षणाचा हक्क मिळविण्यासाठी चला शिकूया मंत्राने झाला ज्ञानाची ज्योती, चला शिकूया मंत्राने झाला ज्ञानाची ज्योती. ज्ञान सूर्य बनून येते, ज्ञान सूर्य बनून येते उरला ज्योतिबा माझा, अन्यायाशी असा झुंजला बघा ज्योतिबा माझा. रायगडावर शिवबांची शोधली समाधी ज्याने, रायगडावर शिवबांची शोधली समाधी ज्याने, हजारो ओव्यांचा पोवाडा लिहिला अभिमानाने, हजारो ओव्यांचा पोवाडा लिहिला अभिमानाने. तमाल केली संकटांची, तमाल केली संकटांची, राबला ज्योतिबा माझा, अन्यायाशी असा झुंजला बघा ज्योतिबा माझा, बघा ज्योतिबा माझा. स्त्रियांसाठी काढून शाळा दाखविली मग एकी, स्त्रियांसाठी काढून शाळा दाखविली मग एकी. सावित्री माईने घडविल्या कोटी कोटी आले की, सावित्री माईने घडविल्या कोटी कोटी आले की. आयुष्य सारे चंदनासवे, आयुष्य सारे चंदनासवे, झिजला ज्योतिबा माझा, अन्यायाशी असा झुंजला बघा ज्योतिबा माझा. सत्यासाठी किती भांडला बघा ज्योतिबा माझा, अन्यायाशी असा झुंजला बघा ज्योतिबा माझा, बघा ज्योतिबा माझा. त्यांच्या वतीने आयोजित केलेला श्री छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने आपण समाजात जे काम करणारे लोक आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी साहेबांच्या हस्ते करत आहोत. मी फार काही बोलणार नाही कारण साहेबांना आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे. साहेबांना आणायचं म्हटलं की पहिली आठवण आम्हाला येते ती दादांची, आणि दादांना सांगितल्यानंतर मग आठवत आम्हाला पैठणकर साहेब. तर आम्ही जेव्हा साहेबांना आणायचं ठरलं पहिला आम्ही दादांकडे सांगतो का दादा साहेबांच्या शिवाय आपला कार्यक्रम होणार नाही आणि साहेबच आपल्या कार्यक्रमाला आले पाहिजे. जवळपास 14 एप्रिलपासून या तारखेचा आपण विचार करत होतो आणि ती तारीख आज साहेबांची आपल्याला भेटली. खरं तर या ठिकाणी पैठणकर साहेब अण्णा तुम्ही देखील आम्हाला खूप सहकार्य करतात, त्याबद्दल आपले देखील मी आभार मानतो आणि जास्त काही बोलणार नाही. खरं तर आपल्या सर्वांना साहेबांचे विचार ऐकायचे आहेत, त्यामुळं मी आपले 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, नाशिक जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन, 100 वर्ष पूर्ण करणाऱ्या निखळ सोसायटीचे विद्यमान चेअरमन, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वागत करत आदरणीय शिवाजी दादाने. आज आपण या ठिकाणी या लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहामध्ये माणुसकी फाउंडेशनच्या वतीनं सभाभूषण पुरस्कार व सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे. ज्यांनी हा सन्मान सोहळा आयोजित केला आणि ज्या कारणास्तव आयोजित केला ते कारण म्हणजे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं आणि
त्या कितीही लेट झालं तरी ज्यांनी तो आग्रह केला ते माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर निकाळे, ज्यांच्या शुभास्ते आपल्या सर्वांचा या ठिकाणी सन्मान आणि समाजभूषण पुरस्कार आपल्याला मिळणार आहे ते या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले निफाड नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अनिल पाटील गुंडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माननीय हरिचंद्र पवार, मानकेश्वर वाचनालयाचे सन्माननीय अध्यक्ष मधुकरजी शेलार, ज्यांनी या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंवर जी कविता सादर केली आणि दिल्लीमध्ये ज्यांना मान मिळाला ते आमचे मित्र कविवर्य, ज्यांचं महाराष्ट्रात फार मोठं नाव आहे, ते माननीय राजेंद्र सोमची सर, पत्रकार ॲडव्होकेट शेखर देसाई, यांनी या ठिकाणी उत्कृष्ट सूत्रसंचालन केलं ते सुहाजी जोळीकर, निफाड तालुक्याचे माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष दिगंबर वटुडे, राहुल सोनवणे, नंतर या ठिकाणी बरीच मंडळी आहे की त्या सर्वांचा नाव कापडी साहेब आहे, समोर हेमंत जाधव आहे, बरीच मंडळी आहेत की काशीनाथ गिरे आहे, जगन्नाथ, सर्वांचा या ठिकाणी नामोल्लेख केला पाहिजे. आपण सर्व मंडळी आहे साहेब, आपल्याला पुढं कार्यक्रम आहे आणि पहिला कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी सागरचा घेतला. आतापर्यंत या माणुसकी फाउंडेशनचे जे कार्यक्रम केले साहेब, त्याच्यातले 75 ते 80% साहेब तुमच्याच हस्ते आहे. इतका हट्ट सागरचा असतो. ज्यावेळेस हा कार्यक्रम घ्यायचा ठरवला म्हणजे 14 एप्रिलच्या आधी 8 दिवस आणि पैठणकर साहेबांना मी विचारलं, पैठणकर साहेबांनी सांगितलं साहेबांचे साहेब फार व्यस्त असतात, तुम्हाला समीर भुजबळ साहेबांना पाठवतो. तर हा म्हणे 1 महिनाभर लेट झाला तरी चालेल, पण मला भुजबळ साहेब. मागचा एकदा कार्यक्रम असाच शफरीताई भुजबळांच्या हस्ते गेला आणि साहेबांच्या हस्ते 3-4 कार्यक्रम आतापर्यंत माणुसकी फाउंडेशनचे झाले आणि साहेब म्हणजे त्याच्या हट्ट पुरवतात. हा हटून मारता की 2 दिवस लेट का होईना परंतु साहेब कार्यक्रम घेतात, साहेब करतात, कार्यकर्त्यांवर प्रेम करताना माणूस. मागं एकदा मी बोललो होतो या ठिकाणी जे शाहीर प्राध्यापक शरद शेजवळ यांनी या ठिकाणी गीत सादर केलं आणि अभिजित सोळीकर आपण त्यांना साथ केलं. खरं तर साहेब मोहम्मदाला कर्नाटकांनी जे गीत या ठिकाणी त्यांचं गीत शेजवळ सरांनी या ठिकाणी जे सांगितलं, मानसा मानसा मी असे गीत गावे, असे गीत गावे त्यात तुझे हित व्हावे. साहेब खरं तर वामन दादा कर्नाटक असू द्या, छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या किंवा महात्मा ज्योतिराव फुले, जे कोणी महामानव या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले की ज्यांनी फक्त माणसाचं हितच जोपासलं. खरं तर साहेब तुम्ही सुद्धा तोच वारसा या महाराष्ट्रामध्ये माणसाचं हित जपण्याचा वारसा साहेब आपण अविरत करत आहात. हे आम्हीच काय उद्या महाराष्ट्राने अनुभवलं आणि त्या एकाच प्रेरणेने प्रेरित होऊन, एकाच भावनेने प्रेरित होऊन साहेब हे माणुसकी फाउंडेशनचं काम चालू आहे. ते काम तुमच्याच शुभ हस्ते व्हावं अशा प्रकारचा या माणुसकी फाउंडेशनचा तो हट्ट असतो. आणि साहेब तुम्ही माणुसकी जपता. या माणुसकी फाउंडेशनच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देतात. ज्यावेळेस तुम्ही माणुसकी फाउंडेशनच्या कार्यक्रमात त्यांच्या कार्यकर्त्यावर ज्यावेळेस शाबासकीची थाप देतात त्यावेळेस त्यांच्या अंगावर मुठभर मास्क चढण्याचं त्यांना वाढण्याचं त्यांना त्याचं फिलिंग होतं, त्याचा आनंद होतो आणि अजून काम होतं. वर्षातून 4-5, 5-7 कार्यक्रम होतात. खरं साहेब तुमचं कौतुक केलं पाहिजे. साहेब इथे यादी दिलेली पहा, पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा आपण गौरव. थंडीच्या दिवसात रेल्वे स्टेशनवर असलेल्या जे भिकारी त्याची उघड्यावर झोपले, त्यांचा कुठलाही गाजावाजा कुठलाही फोटो न काढतात त्यांच्या अंगावर ब्लँकेट टाकण्याचं काम या माणसाने केलं. ऊसतोड कामगारांना ब्लँकेट वाटप केलं.
निराधार महिलांना साडी चोळी वाटप केली, सफाई कामगार महिलांचा जे उपेक्षित आहे अशाही महिलांचा सन्मान या मानवी फाउंडेशन केला. आणि जी मुलगी जन्माला आली ज्या घरामध्ये साहेब, त्या मुलीचा एक असू द्या, दोन असू द्या, दवाखान्यात जाऊन त्या मुलीच्या जन्माचा तिथं जाऊन त्याच्या आईचा साडी चोळी देऊन आणि त्या मुलीचा सन्मान, तिचा सत्कार या तुम्हाला विशेष वाटेल की तृतीय पंथीयांचा सुद्धा यांनी सत्कार केला. तो उपेक्षित कुठलाही समाज, जैन कुटुंबातील लोकांचा सन्मान केला. म्हणजे जो उपेक्षित खरं मोठं काम करण्याचा सत्कार तो कुणी करतो, परंतु तुमच्यासारखी तळागाळात काम करणारी माणसं आहेत त्यांचा सन्मान होतो. तो कुठल्याही क्षेत्रात, राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या, आर्थिक असू द्या, शैक्षणिक असू द्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये जो कोणी चांगलं काम करेल त्याला हेरायचं. कारण मी सागरला काम करू म्हणतो, परवाच साहेबांची तारीख मिळाली. सागर म्हणाले 3 दिवस झाले साहेबांची तारीख मिळाली, हे पुरस्कारात की कसं तुला म्हणजे ते काम अगोदर तयार झालं असतो. महिना 2 महिने हरतात, महिन्याने जे काम करायचं आहे त्याचं अगोदर त्याची तयारी करतो आणि ते पुरस्काराची अगोदरच शोधून ठेवलेले असतात. मी मला एकच काय शोधतो तर त्याला ही सगळी मंडळी त्याला मदत करतात. आणि म्हणून खरं सागर मी जास्त न बोलता मी या ठिकाणी जाता एवढंच म्हणेन की तुझं हे जे काम आहे ना, या कामासाठी आमच्या माझ्यासारख्याला अध्यक्ष होणं आणि आपल्यासारख्याला काम निघायचं आपण सगळी मंडळी आपण त्याला हातभार लावतो की त्याला मदत करतो. आम्ही स्वतःला या भाग्यवान यासाठी समजतो की आदरणीय साहेबांच्या आशीर्वादाने तुमचा सन्मान होणं, तसं सन्मान आहे की तुम्ही आहात, तुमच्या कामाचा गौरव होऊन साहेब आणि आमच्या सगळ्या उपस्थित होणं तसं तुमचा गौरव आहे. तसा तुमचा गौरव करण्यासाठी आम्ही उपस्थित राहणं हा आमचा सुद्धा अभिमान, आमचा सुद्धा गौरव आहे. म्हणून खरं यासाठी तुमच्या सगळ्या पुरस्कारांची, सगळ्या सन्मानांची बरोबरच सागर तुमच्या सगळ्यांचा या ठिकाणी मी तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचं कौतुक करतो, तुमचा आभार व्यक्त करतो. आणि असं मी म्हणतो होतं, देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्यानं घेत जावे आणि घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, हात घ्यावे म्हणजे त्याचं कर्तृत्व घ्यावं. सागर तुझं जे काही छोटं मोठं काम आहे, आपण म्हणतो ना गोष्ट छोटी आणि डोंगरा एवढी, खरं तर छोटं वाटत असलं पण माणुसकी फाउंडेशनचं काम हे डोंगरात इतकं मोठं आहे आणि एवढं मोठं काम तू करीत आहे. खरं तर काशीनाथ हिरे साहेब, आपण अशा माणसांचं, आपण सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांनी या त्यांना पुरस्कार सन्मान मिळाला, ज्या यांनी विविध क्षेत्रात जे चांगलं काम केलं त्यांचं आणि तुमचा आदर्श घेऊन आमच्या सारख्यांनी सुद्धा आपण तरुण पिढीनं काम करणं गरजेचं आहे. ते काम या निमित्तानं आम्हाला असं वाटतं त्याच्यातून 10-5 कार्यकर्ते असे सामाजिक कार्यकर्ते जर तयार झाले तर मला असं वाटतं तुमच्या या सन्मान किंवा समाजभूषण पुरस्कार कार्यक्रमाचं सार्थक होईल असं मला वाटतं. आणि ते 100% झालं आहे असं वाटतं. आतापर्यंत शेकडो लोक मला पत्रकारांना फक्त साहेब तुमच्याच हस्ते आपण तिथे काल सगळे अख्खे असं दिलं, ते पत्रकार त्यांनी बोलून घेतले आणि सगळ्यांचा सन्मान केला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की या समाजामध्ये उपेक्षित कुणी जो घटक असेल, चांगलं काम करत असेल त्याचा सन्मान, त्याच्या पाठीवर शाबासकी थाप दिली पाहिजे. ही प्रेरणा तुझ्यापासून इतरांनी घ्यावी, तुला शुभेच्छा देतो. आणि आदरणीय साहेबांनाही धन्यवाद देतो की साहेब तुम्ही वारंवार या कार्यक्रमात. खरं तर सागर हा धडपडीचा कार्यकर्ता आहे, समाजकारणामध्ये करतो, पण त्याच्या काही सुद्धा अशा आकांक्षा असतील, तो वनस्गावचा आहे, तर त्याला अजून आपण जर बळ दिलं, मला असं वाटतं साहेब तुम्ही तर अजून चांगलं होईल असं मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती आहे आपण यावं, आपलं मनोगत, आपल्या शुभेच्छा, आपल्या उपस्थितांची. निफाडच्या माणुसकी फाउंडेशनने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्तानं हा जो समाजभूषण पुरस्कार आणि सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी दादा ढेकळे, आयोजक सागर निकाळे, पत्रकार दिगंबर वडगुले, निफाड तालुका अध्यक्ष भाऊसाहेब भवन, अनिल कुंदे, मधुकर शेलार, राजेंद्र सोमवंशी, शेखर देसाई आणि इतर ज्यांनी निकाळे
त्यांना सहकार्य केलं ते सर्व कार्यकर्ते माझ्या बांधवांनो, भगिनी माता, पहिल्यांदा म्हणजे याच्यानंतर आपला कित्येक लोकांना पुरस्कार मिळणार आहे. ज्यांना ज्यांना हा पुरस्कार मिळतो आहे त्या सर्वांचं मी आता आगाऊ अभिनंदन करतो. आणि ज्यांना पुरस्कार मिळाले नाही ते फक्त हजर आहे त्यांना विनंती करतो, तुम्हाला सुद्धा असा पुरस्कार मिळाला पाहिजे पुढच्या वर्षी. यासाठी आपण सुद्धा असेच माणुसकीचे प्रयत्न करावे. हा केवळ नेहमीसारखा पुरस्कार समारंभ नाही, तर हा एक प्रेरणादायी असा समारंभ आहे. आणि ज्यांनी आपल्या मानवतेच्या सेवेसाठी, गोरगरिबांच्या सेवेसाठी, समाजाच्या उन्नतीसाठी ज्यांनी आपलं सर्वस्व वाहिलं, तो काम करताय त्या सगळ्यांना मी स्वतः मानाचा मुद्रा करतो आणि त्यांना सांगतो की तुमचे समाजावर उपकार आहे. त्याच्यामध्ये एक आहे की प्रत्येकाने आपल्याला त्यांचं काम असतं, नोकरी आहे, धंदा आहे, महिलांचं खूप काम, पण स्वतःच्या गरजेपेक्षा दुसऱ्याच्या गरजा काय आहे, स्वतःच्या अडचणीपेक्षा दुसऱ्याच्या अडचणी काय आहे, स्वतःच्या दुःखापेक्षा दुसऱ्याचं दुःख किती मोठं आहे, आणि त्या दुसऱ्याच्या अडचणी, दुःख, हे सगळं जे आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा, त्याच्या अश्रू पुसण्यासाठी स्वतः अडचणीत असून सुद्धा आपण सगळे काम करत आहात, हे अतिशय महत्वाचं आहे असं मी मानतो. आणि म्हणूनच तुम्हाला समाजभूषण हा पुरस्कार देण्यात येईल. मला ज्यावेळेस आपण बोलत अनेक वेळा हजर राहिलेलो आहे, काही वेळेला जे आहे अडचणीचं होतं, जमत नाही, पण हे तुमच्या कार्यक्रम तुम्ही अनेक फक्त हाच एक कार्यक्रम असतो असं नाही. पत्रकार दिन, गुणगौरव सोहळा, गोरगरीब नागरिक, मजूर, ऊसतोड कामगार, त्यांना कपड्याचं वाटप, त्यांना 10 महिलांना साडी चोळी वाटप, थंडीच्या दिवसात रेल्वे स्टेशनवर ब्लँकेट वाटप गरिबांना, सफाई कामगार, महिलांचा सन्मान, अशा अनेक कामं जे आहेत आपण करत असतात. आणि त्याचा आणखीन एक महत्वाचं काम म्हणजे ज्या जन्माला आलेल्या मुलींना मोफत कपडे, त्यांच्या आईला साडी वाटप, तृतीय पंथींना सुद्धा त्यांना हव्या असलेल्या गरजा पुरवणं, कपडा रस्ता देणं, जे शहीद होतात त्यांच्या कुटुंबांना मदत करणं, हे असे कार्यक्रम जे आहेत वर्षभर ह्या माणुसकी फाउंडेशनच्या वतीनं सुरू असतात. हा पुरस्कार प्राप्त ही व्यक्ती, ज्या व्यक्ती आहेत, हे केवळ नावासाठी काम करत नाही. जेव्हा त्यांनी काम सुरू केलं असेल तर आपल्याला पुरस्कार मिळेल म्हणून काम करावं असं त्यांनी कधी वाटलं. त्यांनी काम सुरू केलं, काम करायला लागलं आणि अप्रूपल पुरस्कार त्यांच्या दाराशी हे महत्वाचं आहे लक्षात. आणि म्हणूनच आपण सातत्यानं जे का आनंदले गांधले गांधी म्हणे तुमची साधू ओळख खावा, देव तेची नाव, साधू संतांनी सुद्धा ते गरिबांची सेवा. अडचणी खूप आहे, शिक्षणामध्ये असमानता, स्त्री पुरुष भेद आहे, बेरोजगारी आहे, दारिद्र्य आहे, आरोग्य सेवाची सगळ्या रोज संकट आहे. आणि या सगळ्या दोन भाग ही सगळी मंडळी करत असतात. आनंद वाटतो की आजच्या या जमान्यामध्ये खरं म्हणजे काय लोक
एकमेकांवर टीका करतात की काय चाललंय काय करतात काय. पण असे सुद्धा पुरुष आहेत ते दुसऱ्यासाठी मरतायत काम करतात हे पाहून आनंद. खरं म्हणजे वामनदादा कर्नाटकाचं दुसरं एक गीत आहे, तुफानातले दिवे आम्ही हो तुफानातले दिवे. ते तुफान वेगळ्या प्रकारचं कारण संकटाचं त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा जे काम करता ते तुफानाच्या दिव्यासारखंच आहे लक्षात ठेवा. आणि म्हणूनच जे आहे आम्ही आपल्या सगळ्यांचा गौरव करत आहोत. या संस्थेचं सुद्धा मनापासून आम्ही आभार मानतो. आम्ही राजकारणी माणसं, राजकारणात काम करणारी माणसं किंवा निवडणुकीला उभी राहणारी माणसं तिथं काही ना काहीतरी करतच असतात. पण त्याच्या पाठीमागे एक स्वार्थ असतो, तुम्हाला लोकांनी आमच्या पदावर आमच्या ठिकाणी या पदावर निवडून द्यावा स्वार्थ. ही जी मंडळी जी आहे त्यांना पण पुरस्कार द्यावा त्यांचा काही स्वार्थ नाही. त्यामुळे त्यांचं महत्व जे आहे आम्हाला राजकारणी मंडळीपेक्षाही जे आहे त्यांच्या सामाजिक कार्याचं महत्व हे जास्त आहे असं मी समजतो. सगळ्यांना मी धन्यवाद देतो, स्वयंसेवकांना धन्यवाद देतो त्यांना. आणि मला एवढं सांगावं वाटतं, जे झाड सावली देतं त्याच्या मुळामध्ये कुणीच वाद नाही, पण त्या मुळाच्या मेहनतीमुळे फळं आणि फुलं येतात. आज आपण अशा मुलांचा जो आहे सन्मान करीत आहोत, ज्यांनी कोणताही गाजा वाजा न करता समाजाला सावली आणि आशा त्यांचा सन्मान. मी आज बोललो ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत, ते महात्मा ज्योतिराव फुलेंच्या बाबतीत, सावित्रीबाई फुलेंच्या बाबतीमध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत. छत्रपतींनी ज्या वेळेला अन्याय पाहिला, आपल्या राज्यावर होणारा गोरगरिबांना होणारा अन्याय पाहिला, तेव्हा शस्त्र उचललं. आणि हे लक्षात ठेवा, पुन्हा धर्माच्या विरुद्ध छत्रपतींची लढाई नव्हती. छत्रपतींच्या सैन्याला नेहमी मावळ्यांचं सैन्य म्हटलेला. मावळे म्हणजे कोण? सर्व गोर गरीब सगळे अरुतेदार त्याच्यावर सगळ्या कुंभी आहे, ब्राह्मण सुद्धा आहे, शिवाय काशी नावी समाजाचे सुद्धा आले, मदारी मेहतर सिद्धी मुसलमान सुद्धा आले, आणि बेरड समाजातील बैरकी नाईक ते सुद्धा सगळ्या रामचा. त्यावेळेला काही शिवाजी महाराजांनी काय म्हटलं की मी असं करेन नाही, प्रयत्न सुरू केला. लोक करे जमत नाही, मग त्यांच्या हातांनी त्यांच्या विरुद्ध तलवारी चालवली. त्यांच्या नातेवाईकांनी, छत्रपतीच्या नातेवाईकांनी छत्रपतींच्या विरुद्ध तलवारी चालवल्या. पण गोर गरिबांनी त्यांना सपोर्ट केला. आणि शेवटी जे आहे छत्रपतींचं जे आहे महाराष्ट्र स्वप्न स्थापन झालं. किती कष्ट. इकडे औरंगजेबाच्या दरबारामध्ये अटक संभाजीला घेऊन गेले आणि तिथून परत येताना काही हे सगळं जे आहे धोके पत्करले. शिवाजी महाराज त्याच्या खूपच बोलता येईल. पण त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, आंबेडकरांचा जो आपण उल्लेख केला, सांगेल की छत्रपतींची समाधी रायगडावरची महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शोधून काढली 1869 साली. त्याच्या दोन गोष्टी मला छत्रपती गेले कधी 1680, समाधी शोधली कधी 1869. 189 वर्षानंतर तोपर्यंत कुणीही समाधी कुठे आहे ते पाहिलं नाही. सरदार आणि झाले
दरकदार अनेक झाले, राजे सुद्धा अनेक झाले असते. छत्रपतींचे समान कुठे आहे? शोधण्याचं काम 189 वर्षानंतर महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केलं. आणि मग तिथे बघायचं एक काळ ओव्याचा पोवाडा, पहिला पोवाडा हा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी लिहिला छत्रपतींचा. दुसरा पोवाडा हा मुस्लिम असलेल्या शाहीर अहमद शेखने लिहिला. आणि हे सगळं जे दलित समाजाच्या नावावर यांनी जगभर गाजवलं. लोकमान्य टिळक कोणाच्या विरुद्ध बोलत नाही. जेव्हा खोटा इतिहास पुढे आणला जातो त्यावेळेला बोलू लागतो. आणि लोकमान्य टिळकांनी शिवजयंती सुरू केली. लोकमान्य टिळकांनी समाधी शोधून काढली. येतं ना मध्ये पण सत्य काय आहे? 1869 ला जर शोध लावला, इथे लोकमान्य टिळकांचा जन्म आहे 1856 चा. म्हणजे ज्या वेळेला शोध लागला त्यावेळेला लोकमान्य टिळक किती वर्षाचे होते? 13 वर्ष. म्हणजे 8वी 9वी आता ते कसे काय काही. आणि शिवजयंती सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलांनी सुरू केली. लोकमान्य टिळकांनी नाही हे लक्षात. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव केला. आता त्या माझा एक सत्य तुमच्या पुढे घ्यावं म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांग. पण मग महात्मा फुलांनी तरी काय म्हटलं? फक्त ब्राह्मण पुरुषांना शिकण्याचा अधिकार होता. तो अधिकार ब्राह्मण स्त्रियांना मिळावा, सर्व स्त्रियांना मिळावा, सर्व पुरुषांना मिळावा. दलित समाज आपण जर अलीकडे जर पुढे सिनेमा पाहिला असेल तो हिंदी होता आणि त्याच्या अगोदर सत्यशोधक समाज सत्यशोधक हा सिनेमा आला. आपण ते पाहत नाही. सहसा आपल्याला अलीकडे आपल्या आवडीनिवडी वेगळ्या. पण दलित समाजाची परिस्थिती नक्की काय होती तुमकायचं नाही तर मडका बांधायचा आहे. तुम्ही रस्त्याने गेल्यानंतर तो रस्ता अशुभ होणार आहे म्हणून पाठीमागे झाडू बांधायचा. म्हणजे मग झाड आणि तुम्ही जाल तेव्हा तो साफ होईल. सावली पडता कामा नये. महात्मा फुल्यांची सुद्धा सावली पडता कामा असा कर्मठपणा त्यावेळेस. एक लक्षात घेतलं पाहिजे, महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या विरुद्ध सगळे ब्राह्मण होते, काही कर्मठ होते. आणि आमचे लोक तर सगळे अंधश्रद्धा, शिक्षण नाही, काही नाही, काही नाही, ते त्यांच्या बरोबर म्हणजे विरोध करणारे कर्मठ ब्राह्मण होते तसे आमचे लोक सुद्धा होते. आणि पाठिंबा देणारे महात्मा फुल्यांना घरातून बाहेर काढलं. तर उस्मान शेख या मुस्लिम बांधवांनी त्यांना ठेवलं. त्यांची बायको फातिमा बीबी शेख सावित्रीबाई फुल्यांबरोबर शिक्षणाचं काम करायला लागली. भिडे नावाच्या ब्राह्मणाने वाडा दिला. जवळकर असतील, प्रांत असतील, अनेक भावाकर आहेत, अनेक ब्राह्मण जे आहेत त्यांच्या पाठीमागे उभे राहिले. कारण तो काम करा. आणि हे दगड मोठे सावित्रीबाई फुले महात्मा फुल्यांना तसे ह्या ब्राह्मणांनी सुद्धा पडले. त्यामुळे आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा ब्राह्मणाच्या विरुद्ध बोलतो असा काही त्याचा अर्थ नाही. पण विरोध केला गेला. आणि तसंच आजही विरोध करतात. आजही कलेक्टर असेल ना ते एसपी असेल, एखादा दलित बांधव त्याला गावात एकदम खेड्यात राहू द्या, त्याला आजही लांब बसवायला लागतात. आज तरी कुठे आमच्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे. बाकीच्या ठिकाणी काय सांगायचं? महिलांसाठी अत्याचार संपले काय? बालविवाह आज होतात. काही आमच्या समाज कार्यकर्ते ते पकडून देतात. पती वारल्यानंतर
काय आमच्या महिला ज्या आहेत बहुजन समाजाच्या मराठा पक्षासाठी त्या काही केस ओपन करत नव्हत्या. कोण करत होतं? ब्राह्मण समाज. ते थांबवलं कोणी? महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले. त्यासाठी न्हावी बंधनांचा संप घडून आणला. संप घडून आणला. कोर्टात सुद्धा केस दिले महात्मा फुले. ब्राह्मणांचा सुद्धा जे आहे महिलांचं विमुखीकरण होता कामा नये. त्यांना पुनर्विवाहाचा सुद्धा त्यांना हक्क असला पाहिजे. त्यांना शिक्षणाचा हक्क असला पाहिजे. आज सगळ्याच महिलांना सावित्रीबाई त्यांनी जर जे पाऊल उचललं नसतं तर 5,000 वर्षामध्ये पाऊल उचललं गेलं नाही. ते पहिल्यांदा त्यांनी उचललं. त्यामुळे मुलींना शिक्षण सुरू झालं, बहुजन समाजाला शिक्षण सुरू झालं, दलितांना आदिवासींना सगळं समान न्याय सुरू झाला. आणि त्यांनी ज्यावेळेला पाहिलं तिथं की आमच्या एखाद्या शेतकऱ्यावर गरीबावर अन्याय झाला, मारहाण झाली, काय झालं, उबाटून झालं तर केस कुठे करा? केस करण्यासाठी तक्रार देणारा तोच माणूस तिकडे पोलिसात गेलं तर तोच बसतो, कोर्टात गेला तो वकील तोच बसतो, न्यायाधीश पण तोच बसतो. हे आमच्या शेतकऱ्यांकडे आपण सांगितलं काय, त्यांनी वाचलं काय, त्यांनी लिहिलं काय, ते बोलले काय आणि काय दाखवा मग त्यांच्या सगळ्यांनी शिक्षण मिळालं पाहिजे. आणि त्यावेळेला सांगितलं त्यांनी की सगळ्यांना त्या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या मिळायला पाहिजे. त्यावेळेला महात्मा फुले म्हणाले की कामे द्यावे वाटून जातीच्या प्रमाणात तेच आरक्षण, तेच आरक्षण जे आरक्षण 1902 साली 50% शाहू महाराजांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिलं. आणि त्याच्यानंतर त्या सगळ्यांचे जे महात्मा फुलांनी सांगितलं, स्त्री पुरुष समान, शिक्षणाचा अधिकार समान, मतदानाचा अधिकार समान, हे सगळं आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे संविधानामध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या पद्धती सुद्धा अशीच कित्येक वेळा निराशा ऑक्टोबर 1935 दुसरी भूमी आहे जिथे त्यांनी दीक्षा दिली, नागपूरची दीक्षा भूमी. आणि तिसरी भूमी त्यांचं महापरिनिर्वाण झालं तिथे गेले की चैतन्य मुंबईला. एक महत्वाचा इतिहास घडलेला आहे जिथे आज आपण स्कूल उभी केलेली आहे, उपशान केंद्र वगैरे. तर ह्या अशा अनेक गोष्टी आहेत. पण मग आमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा जे आहे ती जातगणना करा हे सुद्धा महात्मा फुलेंनी त्यावेळेला सांगितलं. ब्रिटिश सरकारने ते सुरू केलं 1871 पासून दशवार्षिक 1869 सालात महात्मा फुलेंनी मागणी केली जातगणना करा. कोण तिथे करू दे, त्यांचं शिक्षण काय ते करू दे, त्यांना घरदार आहे काय करू दे, त्याचा आधार पण घर समजू दे. जातगणना नाही त्या माणसाची त्या कुटुंबाची परिस्थिती, महिला किती त्यांचं शिक्षण आहे, आजारी आहे, घर तरी आहे काय अशा अनेक. 1871 मध्ये सुरुवात झाली, दशवार्षिक सुरू राहिली जनगणना 1931 पर्यंत. त्यावेळेला महायुद्ध सुरू झालं, जनगणना थांबली. स्वराज्य मिळालं, मागणी तर केली बाबासाहेब आंबेडकर, परंतु काही जनगणना झाली नाही. आणि ओबीसींना आरक्षण दिलं पाहिजे ते त्यांनी संविधानाच्या 340व्या कलमामध्ये लिहिलं. त्यांच्यासाठी आयोग निर्माण करा, याचा अभ्यास करा आणि यांच्या उन्नतीसाठी फंड्स द्या. 341 पुढचा मग दलितांसाठी दिलं आणि 342 आदिवासींसाठी. त्याची जातगणना करायलाच पाहिजे. दुसऱ्या समजा
लगेच आणखी त्रास देऊन घालतात ते आम्ही मागणी करत होतो, परंतु ते काही होत नव्हतं. काँग्रेस सरकारने जातगणना केली नाही, जातगणना आरक्षण दिलं नाही. आयोग करा म्हणून मी सांगितलं. 340 लोकांना अनेक वेळा तुम्हाला सांगितलं आयोग तयार करा, ओबीसीचा आयोग तयार करा. तुम्ही आयोग तयार केला. हिंदू कोड बिल सगळ्यांसाठी समान न्यायालय तयार केलं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा दिल्लीच्या सरकारच्या भारत सरकारच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. काय त्यांना मिळालं? जसे तुम्ही आज विक्रामसाठी लढता ना, तसेच बाबासाहेब सगळ्यांसाठी लढत होते. म्हणून मंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा दिला भारत सरकारच्या. तर हे आदर्श आम्ही म्हणतो ना, आमचे आदर्श पुढे शाहू आंबेडकर ते याच्यासाठी आहे की यांनी कशाची पर्वा केली नाही, मानवतेची सेवा करण्यासाठी. आणि मग शेवटी जे आहे इथं रामलीला मैदान, दिल्लीला मैदान खूप केलं. 3 लाख लोक, 7 लाख लोक पट्टा गांधी मैदान पटना सगळ्या महाराष्ट्र हिंदुस्थानात सगळे जात करणार वगैरे होत नव्हते. मोदी साहेबांनी मांडणी केली म्हणून त्यांचे आभार. आमचं काम तो काही छत्रपती फुले शाहू आंबेडकर त्यांचे आभार. बाकी दुसरे पक्ष काय आहे त्याहीपेक्षा गोरगरिबांचं काम खूप आहे. आता मध्ये काय झालं ते आंबेडकरांचे एक होते सुप्रीम कोर्ट, त्यांनी काय केलं? त्यांनी सांगितलं की एम्पिरिकल डाटा नाही, ओबीसीला आरक्षण. आता आम्ही पण आलो होतो उद्धव ठाकरेंचा, त्याच्यामध्ये तो कोविड सुरू झाला. आता काय झालं? एम्पिरिकल डाटा कसा काय गोळा करायचा? काही झालं नाही. विचार करा, महिन्यात करा, 2 महिन्यात करा. आणि जनगणना सुरू झाली नव्हती तर जातगणना कशी होती? शेवटी 92 ठिकाणी निवडणुका घेतल्या पावसाळ्यात आणि सगळ्या ठिकाणी ओबीसीला 0 आरक्षण. मग काय करायचं? मग मध्य प्रदेश आला, त्याच्या निवडणुका मग तिकडे. आता बोला, कोर्टाने सांगितलं महाराष्ट्राचा न्याय तर तुम्हाला न्याय, तुम्हाला तोच. आणि मग शिवराज पाटील, शिवराज चव्हाण हे दिल्लीला गेले. त्यांनी तो एक आयोग वगैरे बनवला 2 महिन्यामध्ये आणि मग त्यांनी ते केलं आणि त्यांचं आरक्षण पास होतं. आम्ही काय प्रश्न केले? भाटिया कमिशन. भाटिया कमिशन मध्ये सुद्धा ते भाटिया होते, ते असे होते की त्यांनी काही मुद्दाबलं जिल्ह्यातल्या लोकांना सांगितलं आणि एअर कंडिशन मध्ये बसून त्यांनी तयार केला हिशोब. जेव्हा तयार झाला हिशोब सगळा, तुम्ही मंत्रिमंडळामध्ये हे सगळे होते. शिंदे होते त्यावेळेस मंत्री, अजित दादा होते, सगळे होते, अशोक चव्हाण होते आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे. आणि म्हणते हे असं कसं काय? 5%, 6%, 7%, 10% वाटेल कसं? असं कसं होईल? ते एका ठिकाणी जे आहे सिन्नरमध्ये 4 ठिकाणी म्हणजे 0 ओबीसी आहे. सिन्नरमध्ये ओबीसी कशा आहे? आम्ही आमच्या कर्डक नावाचे कार्यकर्ते आहेत ते पाठवतो. अर्धापूर मुद्दली गाव, त्या गावामध्ये त्यांनी म्हटलं 0 ओबीसी, तिथे सरपंच ओबीसी होता. दुसऱ्या गावामध्ये 5 पंच जे ओबीसी होते. हे असं आहे. ते म्हणाले बाबा हे सगळं जर परत करायला गेलो का सुप्रीम कोर्ट परत आपल्याला सांगायची निवडणूक घेऊन टाका, काही शेवटी आपण मागे. पण नंतर आता ज्या वेळेला 8-10 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये परत ही गोष्ट आली, त्यावेळेला आम्ही परत वकील उभे केले, सभे भवना पाठवलं, महेश झगडेंना पाठवलं. आम्ही फडणवीसांना भेटलो, म्हटलं ओबीसी तुमचा डीएनए म्हणतात आम्हाला पूर्वीसारखं आरक्षण मिळालं पाहिजे. भाटिया कमिशनसारखं 4%, 2%, 5% नाही चालणार. त्यांनी मदत केली. त्यांनी सरकारी प्रकरण साहेब समीर भाऊ जाऊन तिथे तुषार मेहता
जे भारत सरकारच्या उपकरणांना भेटलं इंदिरा जयंती खाणी म्हणून त्या अतिशय ज्येष्ठ वकील आहेत त्यांना भेटले सगळ्यांना भेटून सगळ्यांना आमच्या वकील गोपाळ सरकार हा वरतून कोर्टाने विचारलं त्यांचं हे म्हणणं आहे मला काय बोलायचं आहे पहिल्यासारखं आरक्षण शिवसेना दिलं पाहिजे आमची काही हरकत नाही त्यावेळेला आपल्याला आमचा आरक्षण परत आला म्हणून आम्ही पुन्हा आभार कोर्टाच्या आभारामध्ये लोक मदत आम्हाला मदत करेल त्याच्या पण असो हा झाला इतिहास आज मी काय सांगतो त्यांना समोर ठेवून तुम्ही आम्ही काम करता समाजात तुम्ही काम करता आपल्या अडचणी दूर ठेवता आपले दुःख दूर ठेवता असं करायचं कार्यक्रम एका ठिकाणी कीर्तन करतो आणि त्यांचा मोठा मुलगा घेतो त्यांना सांगितलं अरे बाबा कानामध्ये कीर्तन करत असताना असा घटना गाडी मला अरे किती गेले किती कोणाला झालेलं तुम्ही आणि आपण कीर्तन लोकांचं शिक्षण करण्याचं हे अशी माणसं हे आपल्या समाजामध्ये जन्माला आली म्हणून महाराष्ट्र महाराष्ट्र आहे धन्यवाद जय हिंद जय